न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले। जनतेचे राज्य ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे। योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे। या दृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे स्वीप कार्यक्रम राबविला जातो। तसेच नव मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले राहुल दिवे यांनी मतदारसंघात मतदार नोंदणी अभियान सुरू केले असून या अभियानास मतदारसंघातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। संजयनगर आगार टकळी भागात आमचे माननीय नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांच्या प्रयत्नाने आज नवीन मतदार नोंदणी व काही दुरुस्ती असेल तो उपक्रम राबवला जातोय। असेच उपक्रम नेहमी आमच्या एरियात राबवले जातात। कोणतीही समस्या असो ते नेहमी तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि आज जो उपक्रम राबवला जातोय त्याच्याने ज्येष्ठ नागरिक सामान्य माणूस यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या चक्रा वाचतायत, वेळ वाचतोय आणि काम पण पटकन होतंय। त्याच्यामुळे आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत। असेच उपक्रम त्यांनी नेहमी करावे ही विनंती। राहुल दिवे यांच्या मार्फत मतदार नोंदणी कार्यक्रम आणि दुरुस्ती ही मोहीम राबवली जात आहे आणि तसेच राहुल भाऊंचं आमच्या नगरामध्ये रस्ते, गटार असे चांगले उपक्रम ते राबवतात। अडीअडचणीला नगरामध्ये धावून येतात। नगरसेवक असताना एवढे कामं चालू आहे तर ते पुढे भविष्यामध्ये आमदार झालं तर नागरिकांचं अजून तळमळीने कामं करतील। तसंच आमचं जिल्हाधिकाऱ्यालयात जायचे चक्कर फेरे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चांगली मोहीम आहे आणि असेच राहुल भाऊंना नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी आमच्या सदिच्छा। धन्यवाद। जवळपास या मतदारसंघातून 9 ते 10 हजार मतदारांची नोंद झाली आहे। मतदारसंघातून राहुल दिवे यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। राहुल भाऊंनी आमच्या प्रभागामध्ये आमदारापेक्षा जास्त कामं चांगले केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नवीन मतदार नोंदणी ही त्यांनी चालू केली। त्याच्यानंतर अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि प्रत्येक अडीअडचणीला ते कायमस्वरूपी आमच्या पाठीशी उभे राहतात। आता पुढे काय तुम्हाला काय वाटतं राहुल भाऊला पुढे? राहुल भाऊ हे आमदार पदावर येण्याची आमची फार सर्वांचीच इच्छा आहे आणि त्यांचे कामं आमदारकीला शोभेल असेच आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमदारकीला राहुल भाऊ हे एकदम योग्य आहे। भाऊ हे सर्वांचे नडीआडीला कामं येतात, सर्वांचे कामं करतात। कोणी गेलं की कधी बी जा, कधी फोन करा, ते पटकन येतात। सर्वांचे कामं आमचे इथं अतिक्रमणच्या गाड्या येत होत्या, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सर्व अतिक्रमण बंद करून आमच्या पावत्या बंद केल्या। आम्हाला 20 रुपये देणं बी महाग झालेलं होतं, त्यांनी ते सुद्धा माफ केलेलं आहे आमचं। त्यांनी कधी बी त्यांना फोन केला तर वाईन टायमाला आणि मतदानासाठी इथं लोकांकडे 2-2 दिवस होतं, आमच्या इथं 3 दिवस लाईनी लागल्या होत्या। एक दिवस मुलांचं काहीतरी झालं तर ते नाही आले तर ते स्वतः इथं 12 वाजेपर्यंत बसले आणि त्यांनी स्वतः 12 वाजेपर्यंत सर्व मुलं बोलून घेतले आणि मतदानासाठी तिसऱ्या दिवशी सुद्धा इथं माणसं ठेवले। त्यामुळे मी राहुल देवे यांचे फार आभारी आहे। आमची सर्वांची विनंती आहे का काँग्रेस पक्षाने राहुल देवे यांना आमदारकीचं तिकीट द्यावे। ते ह्या मध्य नाशिकसाठी योग्य उमेदवार आहेत। अजून काही दिवस मतदार नोंदणी सुरू राहणार आहे। दिवे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की ज्यांच्या नावाने नाव नोंदणी किंवा पत्ता बदल किंवा नावात बदल झाले असतील तरी दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे। नाशिकमध्ये मतदार नाव नोंदणी केलेली आहे। मतदार नाव नोंदणीच काय, पण सर्वप्रथम कुठल्याही कामामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही। प्रत्येक ठिकाणी जाऊन वेळोवेळी कुणाचं मयत असेल, कुणाचा दावा असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाचा साखरपुडा असेल, प्रत्येकाच्या सकादुखामध्ये जाऊन राहुल भाऊ दिवे हे अगदी
आपल्या जातीने हजर राहत आहे आणि शिवाय जातीपातीचं राजकारण न करताना आपण सक्षम आहोत हे त्यांनी काँग्रेसमध्ये राहून दाखवून दिलेलं आहे. तरी नाशिकमध्ये मतदारसंघातून त्यांची निवड व्हावा आणि त्यांना तिकीट मिळावं असे आमची सर्वांची इच्छा आहे. आम्ही कुठल्याही जातीपातीचं राजकारण करत नाही. काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस का हात, गरीब जनता के साथ हे सांगत आहे आम्ही. त्याच्यामुळे प्रत्येकाने काँग्रेससाठी आणि जगामध्ये जे चालू आहे देशामध्ये इतका आपला देश गहाण ठेवलेला आहे. मोदी सरकार हटाव आणि काँग्रेसला पुढे आणून गरीब जनतेसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंच एवढं सांगते मी. आणि राहुल भाऊला तिकीट देण्यामध्ये आमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. यांना तिकीट मिळावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आणि राहुल भाऊ दिवे यांना सक्षम निवडून आणणार ही आमची एवढी इच्छा आहे. एवढे बोलून मी 2 शब्द सांगते. मध्य नाशिकमधले त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करावी. या प्रभागासाठी उमेदवार व्यवस्थित आहे आणि अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांसाठी व सायलोरांसाठी धावून येणारे हे असे उमेदवार आहे. आणि हमेशा कुठलाही काय असू प्रसंग त्या प्रसंगी ते उभे राहतात. त्यांना एक फोन केला तर ते फोन जातात, ते हजर होतात त्या ठिकाणी दवाखान्याचा प्रश्न असू, कसलाही प्रश्न असू, नाल्यांचा असू, कसला असू, ट्रेनेचा असू, या ठिकाणी फोन केला का राहुल भाऊ त्या ठिकाणी माणसं हजर करतात. ते स्वतः उभं राहतात आणि काम पूर्णपणे व्यवस्थितपणे करून घेतात. आणि शिक्षणाचा प्रश्न असू, शाळेचा प्रश्न असू, मुलांचा कसलाही क्रीडा क्षेत्रातला असू, या ठिकाणी वारंवार राहुल भाऊ मुलांना प्रोत्साहन करत असतात.